लोकत्रिशूल न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। सरकार गौंड गोवारी समाजाच्या पाठीशी आमदार प्रतापदादा अडसड। आमदार प्रतापदादा अडसड गौंड गोवारी समाजाच्या नागपूर आंदोलनाला आमदार प्रतापदादा अडसड यांनी भेट देऊन समाज बांधवांशी संवाद साधला। आज नागपूर येथे सुरू असलेल्या गौंड गोवारी समाजाच्या आंदोलनाला आमदार प्रतापदादा अडसड यांनी भेट देऊन समाज बांधवांशी संवाद साधला। भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत असताना समाजाच्या कास्ट व्हॅलिडिटी संदर्भातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाल्यामुळे गौंड गोवारी समाजातील पात्र नागरिकांना दाखले मिळण्यास सुरुवात झाली होती। या दाखल्यांच्या आधारे मिळणारे लाभ, शैक्षणिक सवलती, शासकीय भरतीतील आरक्षण यांचे दरवाजे समाजासाठी उघडत होते। अनेकांना या निर्णयाचा प्रत्यक्ष फायदा मिळू लागला होता, परंतु 2019 मध्ये आलेल्या नव्या सरकारने या निर्णयाविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला। न्यायालयीन प्रक्रियेच्या नावाखाली समाजाला मिळत असलेल्या सर्व लाभांवर अचानक आळा घातला गेला। हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य, युवकांच्या नोकरीच्या संधी आणि समाजाच्या उन्नतीसाठीच्या योजना थांबल्या। या निर्णयामुळे समाजाला प्रचंड मानसिक, आर्थिक आणि सामाजिक फटका बसला आणि यात हजारो कुटुंबाचे नुकसान झाले। पण भारतीय जनता पक्षाचे सरकार परत आल्यानंतर मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी पुन्हा एकदा समाजहिताचे काही ठोस निर्णय घेतले। वडणे समितीची स्थापना करण्यात आली असून त्या माध्यमातून गौंड गोवारी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आहे। समितीचा अहवाल लवकरात लवकर पूर्ण करून शासनाने निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार प्रतापदादा यांनी केली आहे। मी समाजाच्या सोबत पूर्णपणे उभा आहे। गौंड गोवारी समाजाच्या सर्व प्रमुख मागण्या, तातडीचे प्रश्न, सरकारकडून अपेक्षित निर्णय आणि त्यांच्या भविष्यासाठी लागणाऱ्या सुधारणा हे सर्व मुद्दे मी अधिवेशनात ठामपणे मांडणार असल्याचे यावेळी आमदार प्रतापदादा अडसड यांनी सांगितले। तुझ्या अहवालाच्या आधारावर गोवारी संयंत्र समिती नेमली आणि आमच्या ओरिजिनल हक्कापासून आम्हाला दूर सारण्याचा प्रयत्न केला गेला आहे। त्यामुळे या ठिकाणी आपल्याला आग्रहाची विनंती आहे, आपण महाराष्ट्र सरकारचे या ठिकाणी प्रतिनिधी आहात, त्यावेळेस मी आग्रहाची विनंती करतोय की आमच्या ज्या संविधानिक गौंड गोवारी समाज असणारा आमचा जो समाज आहे, या समाजाला खरोखर महाराष्ट्र सरकार आम्हाला न्याय देणार आहे किंवा नाही हा मोठा भारी प्रश्न आहे। कारण 1994 पासून ज्यावेळेस आपला हत्याकांड झाला तेव्हापासून हा आमचा समाज बीजेपीच्या मागे खंबीरपणे उभा राहिलेला आहे का नाही बंधूंनो? परंतु ज्या पक्षाला आम्ही मनापासून सहकार्य केलं, ज्या पक्षाला आम्ही पूर्ण भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातलं सरकार आलं होतं, त्यावेळी आपल्या कास्ट व्हॅलिडिटीच्या संदर्भात निर्णय झाला। त्या संदर्भातले दाखले आपल्याला मिळणं सुरू झाले। त्या दाखल्यांच्या माध्यमातून जे लाभ मिळाला पाहिजे ते लाभही मिळणं सुरू झाले। अनेकांना त्या माध्यमातून ते लाभ मिळाले। दुर्दैवानं 2019 मध्ये आपलं सरकार गेलं आणि जे नवीन सरकार आलं त्या सरकारनं अत्यंत दुर्दैवी निर्णय घेतला आणि सरकार या मागील सरकारनं देवेंद्रजीच्या माध्यमातून जे सरकार होतं त्यांनी घेतला होता निर्णय की आम्ही या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाणार नाही। 19 साली आलेलं सरकार त्या निर्णयाच्या विरोधात कोर्टामध्ये गेलं आणि दुर्दैवानं तिथून मग आपल्याला या अन्यायाचा पुन्हा सामना करावा लागून राहिला। तिथून त्या व्हॅलिडिटी मिळणं, कास्ट सर्टिफिकेट मिळणं बंद झालं आणि आपण दुहेरी अडचणीत आलो। आधी आपण एका माध्यमातून लाभ घेत होतो, नंतर आपण आरक्षणात आलो, तोही लाभ बंद झाला आणि ओबीसीचा लाभ बंद झाला। आपण कुठंच बसत नव्हतो, त्यामुळे घरकुलासारख्या अनेक गोष्टी या गोष्टींपासून आपण वंचित राहायला लागलो। परंतु मागच्या सरकारमध्ये पुन्हा एक निर्णय घेतला देवेंद्रजींनी की आपल्यासाठी सुद्धा त्या लाभाच्या योजना सुरू केल्या आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा अनेक योजना मोठ्या प्रमाणात सुरू केल्या। परंतु मला हे सांगताना अजिबात कुठेही माझ्या मनात शंका नाही की आपल्या ज्या न्याय मागण्या आहे त्या पूर्ण होणं आवश्यक आहे। गौंड गोवारी समाज जो आपला आहे त्याचा जो अधिकार आणि हक्क आहे तो आपल्या सगळ्यांना मिळाला पाहिजे आणि त्यासाठी जी वडणे समिती नेमण्यात आली आहे, मला सांगितलं त्यावेळी मी आपल्यासोबत होतो। आपलं आंदोलन झालं, माझ्या भागातले कार्यकर्ते होते, त्यांनी सगळं सांगितलं, नेवारेताई वगैरे होते, गजानन भाऊ आहे, सगळेजण होते आणि त्यावेळी आपण तातडीनं त्या संदर्भातली घोषणा करून घेतली होती। आता त्या समितीचा अहवाल, त्याच्यानंतर आपले सगळ्या लोकांच्या बयानं सुद्धा त्या समितीसमोर झाल्या आहे आणि वस्तुस्थिती त्या वडणे समितीसमोर आली आहे आणि त्या माध्यमातून योग्य निर्णय व्हावा याकरिता
आता अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनाच्या माध्यमातून मला आता जेव्हा केव्हा या 2-3 दिवसांमध्ये बोलायची संधी मिळेल सभागृहात, त्यावेळी हा विषय मी 100% आपल्या सभागृहात मांडेल आणि या माध्यमातून ज्या ताकदीनं हा समाज पूर्ण आमच्या पाठीशी उभा आहे आणि या मागण्या न्याय मागण्या मी सगळ्या गोष्टी पाहिल्या आहे, आपले सर्क्युलर वाचले आहे, जुने GR वाचले, जुने आपली पूजा पद्धती, प्रार्थना पद्धती, जीवन पद्धती पाहिली आहे. माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात समाज आहे. मी आपल्या जे काही ढालपूजा वगैरे होते त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतो दरवर्षी. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या आपण मागणी केली आहे त्याला अनुसरून असल्यामुळं त्या आपल्या मागण्या मान्य व्हाव्या याकरता माझ्यापर्यंत पूर्ण ताकदीनं आपला विषय मी सभागृहामध्ये मांडेल आणि वडणे समितीचा अहवाल लवकरात लवकर आणून त्याच्या माध्यमातून आपल्या न्याय मागण्या पूर्ण व्हाव्या याकरता शासनाकडे पाठपुरावा करीन आणि आपल्या प्रत्येक मागणीसोबत आपल्या आंदोलनामध्ये मी सातत्यानं आजपर्यंत सोबत राहिलो आहे आणि आजही आपल्या सोबत आहे, भविष्यातही आपल्या सोबत राहील असं आजच्या प्रसंगी आपल्याला आश्वस्त करतो आणि आपल्या सगळ्यांची परवानगी घेतो. कारण सभागृह सुरू आहे, केव्हा संधी मिळेल सांगता येत नाही, कारण संख्या मोठी आहे. एका मिनिटासाठी आम्हाला भांडावं लागतं बोलायसाठी, त्यामुळे पूर्ण वेळ बसून तिथं कुठंतरी 2-3 मिनिटं आम्हाला बोलण्यासाठी मिळवावे लागतात. त्यासाठी आपल्या सगळ्यांची परवानगी मागतो पण आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो की निश्चितपणे मी आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि मीच नाही, माझे जे मतदारसंघातले पदाधिकारी, आपले कार्यकर्ते, समाज. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.